आज आपण मौसूद तांदळाची पोळी आणि आमरस करणार आहोत. तर त्यासाठी मी अर्धा किलो छान पिकलेले केशर आंबे घेतले आहेत. केशर आंबे छान आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तसं आंब्याचा रस तर हा सगळ्यालाच येतो, तो काही नवीन नाही आहे. पण आंब्याचा रस हा काळा पडतो आणि तो काळा न पडावा यासाठी मी थोडं काही ट्रिक्स सांगणार आहेत तुम्हाला. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे हां. आणि मऊ लुसलुशीत तांदळाची पोळी कशी करायची हे पण अगदी सांगणार आहे. तर त्यात आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम मी अर्धा किलो आंबे घेतले आहेत. त्यांना छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. ते धुवून झाले बघा, छान धुवून झाले ते. आता याचे देठं कापून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि बटाटे सोललीने त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. या पद्धतीने पण तुम्ही ते काढू शकता, किंवा काय करायचं आहे, त्याचे मधातून आपल्याला फोडी करून पण सुद्धा त्याला करायचं आहे. बघा, असं मधातून मी कापलं त्यांना आणि त्याला असे मधातून छान असे चिऱ्या द्यायच्यात. त्याच्यातला आतला गर मग पूर्ण काढून घ्यायचा. चमच्याच्या साह्याने आतला गर काढून घ्यायचा चीर देऊन. असे छोटे 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 छान क्यूब पडतात त्याचे. सहजपणे त्यातला आतला गर निघून जातो. असे सगळे आंबे आपण त्याचा गर काढून घ्यायचा आहे. बघा, पूर्ण आंब्याचा गर मी काढून घेतला आहे. आता याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्यात मी अर्धा वाटी साखर टाकली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. मिठाने काय होतं की गोडपणाला छान चव येते. कोणतेही गोड पदार्थ करताना त्यात मीठ टाकायचं. आणि याला मिक्सरमध्ये आपल्याला छान त्याची बारीक अशी पातळ प्युरी करून घ्यायची. एकजीव करून घ्यायचं, वाटून घ्यायचं मस्त. बघा, असं मस्त झालं ना, असं क्रीमी क्रीमी. याला एका मी बाउलमध्ये काढून घेते. आणि हे मिक्सरला थोडं आता लागलेलंच राहते, ते बरोबर निघत नाही. त्यासाठी काय करायचं, त्या पॉटमध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि तो पॉट पण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. ते बघा, ते सगळं फिरवलं की मग त्याचं आतला पूर्ण गर व्यवस्थित निघून जातो. एकदा त्याला फिरवून घ्यायचं आहे. बरं, या स्टेजला रस काळा व्हावा नाही म्हणून एक ट्रिक सांगते तुम्हाला. आपण जेव्हा आंब्याचा गर मिक्सरमध्ये फिरवायला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 ते 3 आईस क्यूब टाकायचे. म्हणजे मग काय होतं की हा बराच वेळपर्यंत छान फ्रेश राहतो आणि काळा पडत नाही. पण हा माझा आज लवकर संपवायचा आहे म्हणून मी काय आईस क्यूब टाकले नाहीत. त्याला तसंच छान फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता आपल्याला तांदळाच्या मौसूद पोळ्या करायच्या आहेत. त्यासाठी एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे. अगदी जेवढं प्रमाण सांगितलं तसंच प्रमाणशीर घेतलं की आपल्या पोळ्या अजिबात फसत नाहीत. 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे आणि याला छान मस्त अशी खळखळून उकळी येऊ द्यायची त्या पाण्याला. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे. गॅस थोडा मोठाच करते म्हणजे मग लवकर उकळी येईल. आता त्याच ग्लासने आपल्याला 1.5 ग्लास तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. जेवढं पाणी तेवढंच पीठ. हे अगदी प्रमाण लक्षात ठेवायचं. म्हणजे अगदी नवीन करणारा जो आहे, अगदी नवशिका, तो सुद्धा या प्रमाणाने केलं की त्याची अजिबात पोळी फसणार नाही. छान पोळ्या होतात, तुटत नाही, काही नाही. मस्त असं बघा, 1 ग्लास घेतला आहे आणि अजून अर्धा ग्लास अजून घेणार आहे पीठ. जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्यायचं आहे. 1.5 ग्लास पाणी घेतलं होतं मी, गरम करायला ठेवलं आणि आता 1.5 ग्लासच पीठ घेतलं आहे. ह्या पोळ्या इतक्या नरम होतात, इतक्या मौसूद होतात ना की अगदी सहज अशा छान चावल्या जातात. आणि रसासोबत तर खूपच छान लागतात. बघा, पाण्याला मस्त अशी छान उकळी आली आहे. तर गॅस थोडा आपल्याला कमी करून बंदच करायचा. गॅस बंदच करून टाकायचा आणि
हे पूर्ण आपल्याला कोरडं पीठ या पाण्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पाण्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पीठ. हे झालं की आपल्याला हे पीठ आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं आहे. पूर्ण पीठ पाण्यात छान मिक्स करून घ्यायचं. पूर्ण पाणी हे पीठ ऑब्झर्व करतं. तर 20 मिनिटासाठी मी झाकून ठेवून देते. बघा 20 मिनिटानंतर हे पीठ काढलं. एका परातीमध्ये आपण घेऊन घेऊ ते पीठ. हे जरा गरमच असतं पीठ, एकदम थंड करायचं नाही आहे. हां, एकदम थंड केलं की ते बरोबर आपल्याला मिसळता येत नाही. त्यामुळे ते कोमट कोमट असतानाच आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा, छान मळून घ्यायचं आहे ते पीठ. त्यासाठी आपल्याला हाताला चटके लागतील म्हणून थोडं पाण्याचा अगदी हात लावायचा आहे. पाणी त्याच्यात टाकायचं नाही. जर तुम्हाला वाटलं की पीठ खूप जास्तच कोरडं होत आहे तर तुम्ही थोडं पाणी शिंपडू शकता, पण त्याची काही गरज लागणार नाही. जर ह्या प्रमाणाने केलं की याची अजिबात गरज लागणार नाही तुम्हाला पाण्याची. हे बघा, अशा पद्धतीने फक्त पाण्याचा हात लावायचा म्हणजे हाताला चटके लागत नाहीत. आणि असं मस्तपैकी पीठ छान मळून घ्यायचं आहे. जितकं जास्त तुम्ही त्याला मळाल तितक्या तुमच्या पोळ्या सॉफ्ट होतात. पाण्याचा हात घेत जायचा आणि पीठ मळत जायचं. पीठ अजिबात जास्त सैलसर करायचं नाही. आपण जसं पोळ्यांची पीठ मळतो ना, कणिक मळतो, तितकंच आपल्याला ठेवायचं आहे. खूप सैल ठेवायचं नाही. त्याला इतकी छान चिक्की असते की पोळ्या सरसर सरसर सरकतात. मस्त चिक्की येते त्या पिठाला. मस्त 10 मिनिट तरी छान मळून घ्यायचं ते. बघा, छान गोळा झाला आहे त्याचा. तर छान असा मौसूद असा गोळा केला आहे. खूप कडक गोळा करायचा नाही आहे आणि खूप सैल पण ठेवायचं नाही आहे. त्याला थोड्या वेळ झाकून ठेव आणि आपण याला पोळ्या करायला सुरुवात करू. तवा गरम करायला ठेवला. ह्या पोळ्याची छानशा सरसर सरकतात. ह्या पोळ्या छान चिक्की येते यांना म्हणजे मस्त. आणि ह्या तर ताव्यावरच फुगायला लागतात. छान पातळ पातळ पोळ्या करून घ्यायच्या. तांदळाच्या पोळ्या असल्यामुळे याला किनाऱ्याला थोड्या भेगा पडतात. आपल्या गव्हाच्या पोळ्यांसारख्या अगदी एकसारख्या होत नाही. थोड्या भेगा राहतातच त्यांना. आणि एकदम हाय फ्लेमवर याला शेकू नका. अगदी मीडियम टू लो फ्लेमवर याला छानपैकी शेकून घ्यायचं आहे त्याला. ती होतपर्यंत मी दुसरी पोळी लाटून घेते. पातळ केल्यामुळे ह्या पोळ्या अगदी पटापट पटापट होतात. काही खूप जास्त वेळ लागत नाही याला करायला. पोळीला असं थोडं एका साईडनी फोडं येतपर्यंत शेकून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं. बघा, ती तव्यावरच कशी छान टम्म फुगत आहे ती. जरा छान शेकून घेऊ. अशाच आपल्याला सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत.
पोळ्या सकाळच्या संध्याकाळपर्यंत जरी ठेवल्या तरी ह्या अगदी नरम असतात, त्या कडक अजिबात होत नाही, तशाच राहतात, अशा एकदम मऊ लुसलुशीत होतात त्या पोळ्या. बघा दाखवते ह्या पोळ्या झाल्या बघा, किती छान सॉफ्ट झाल्या त्या. खूप अशी छान घडी होते याची, मस्त अशी मऊ छान झाल्यात. का आमरस आणि पोळ्या, आमरसामध्ये छान तूप टाकायचं म्हणजे पचायला हलकं. तर बघा मी किती छान सॉफ्ट झाल्यात ना, दिसूनच राहिल्यात तुम्हाला.